नाशिकच्या उमेदवार, महायुतीत पेच वाढलाय। बहिणीसाठी पंकजा मुंडेंचा नाशिकवर दावा। पाहूया सविस्तर बातमी। महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघ कोणाला ठेवायचा यावरून वरिष्ठ पातळीवर प्रचंड कथानाट्य सुरू आहे। आता अर्ज दाखल होण्याची देखील प्रक्रिया सुरू होण्यास अवघे काही तास बाकी असताना भाजपच्या बीड मधील लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांनी मी प्रीतमला नाशिक मधून उभी करेल अशी परस्परच घोषणा करून नवा पेच निर्माण केलाय। हात जोडून विनंती, थोडा दाग पडला असेल काही घटनांचा, थोडासा रंग बदलावा लागेल काही कारणांमुळे, पण तो सोशल फॅब्रिक जीर्ण होऊ देऊ नका। या निवडणुकीत असा मेसेज द्या की हा बीड जिल्हा हा विकासाच्या बाजूने ठामपणे उभा आहे। मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही। पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे। प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी शब्द दिला होता। मी नाही मला नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले, पण आता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची। ताईचं काही आणलं नाही, ताईला मी नाशिक वरून उभं करीन, तुम्ही काळजी करू नका। ताईचं राजकारण हे मुंडे साहेबांच्या पश्चात होतं। मी मुंडे साहेब जीवित असताना त्यांचा हात बनले होते, जसा हात ती मूठ ती हातोडा झाली होती तुमच्या आशीर्वादाने। एक संधी 5 वर्ष, कारण पुन्हा मोदीजी प्रधानमंत्री होणं। यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून बीड मधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांनी बुधवारी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलाय। परंतु पंकजा यांच्या या वक्तव्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा नवीन संकेत मिळत आहेत। शिवसेना राष्ट्रवादीसह भाजपमध्ये उमेदवारीवरून गेल्या 1.25 महिन्यापासून खलबत सुरू आहे आणि त्यातच आता प्रीतम मुंडे यांचं नाव रिंगणात आल्याने नवा ट्विस्ट निर्माण झालाय। मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून महायुतीत अस्वस्थता पसरली आहे। नाशिकची जागा मुळात शिवसेनेकडे असूनही मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे ही जागा गेल्याची चर्चा होती, परंतु मंत्री छगन भुजबळ यांच्या माघारानंतरही चर्चा शमत नाहीये। तोच आता पंकजा मुंडे यांच्या रूपानं भाजपने नवी खेळी खेळल्यामुळे त्यामागे नेमका काय अर्थ आहे याबाबत राजकीय चर्चेला उधाण आलंय। नाशिक लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे स्पर्धेत असताना शिवसेनेला जागा सुटली असं बोललं जात आहे। त्यातच आता पंकजा मुंडे यांनी नाशिक लोकसभेसाठी प्रीतम मुंडे यांचं नाव घेतल्याने महायुतीत तिढा निर्माण होतोय। त्यामुळे नाशिक लोकसभेची जागा भाजपला सुटणार का हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।